है कैसे मुझे तुम मिल गए. लेखिका ॲडव्होकेट केतकी मनाली. वाचक निकिता लोखंडे साखळकर. भाग पहिला. मिस्टर मृत्युंजय राजाध्यक्ष म्हणजेच दादूंना जाऊन आज 13 दिवस उलटून गेले. त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन करायला वकील येणार म्हणून सगळेजण बंगल्याच्या हॉलमध्ये जमले होते. मिस्टर मृत्युंजय राजाध्यक्ष फॅशन वर्ल्डचे सर्वे सर्वा. थोड्या दिवसापूर्वी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे त्यांचा नातू क्षितिज राजाध्यक्ष, नातसून संजना राजाध्यक्ष आणि नात सिया राजाध्यक्ष असा परिवार होता. 15 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाची आणि सुनेची कार ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाल्यापासून त्यांनीच क्षितिज आणि सियाला सांभाळलं होतं. क्षितिज त्यातल्या त्यात बरा, पण सिया म्हणजे बडे बाप की बिगडी हुई औलाद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रचंड हट्टी, हेकेखोर, पैशाचा माज असणारी वाया गेलेली मुलगी. तिच्यासाठी पैसा म्हणजे सगळं काही होतं आणि तो मिळवण्यासाठी तिची काहीही करायची तयारी असायची. थोड्या वेळात वकील आले. हॅलो ॲडव्होकेट सोहनी, प्लीज सिट, क्षितिज म्हणाला. येस, सोहनी म्हणाले. मिस्टर क्षितिज, घरातले सगळे मेंबर इथे हजर आहेत ना? नीता मॅडम म्हणजेच तुमची आत्या नाहीये तिथे? त्याही आहेत. 1 मिनिट, बोलवतो तिला मी. क्षितिजने नोकराकरवी तिला बोलवणं पाठवलं. ती 5 मिनिटात बाहेर आली. हॉलमध्ये सिया, क्षितिज, संजना म्हणजेच सियाची वहिनी, शशांक म्हणजेच संजनाचा भाऊ, नीता आत्या आणि तिची 2 मुलं हजर होती. सगळे हजर आहेत पाहून वकिलांनी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला बेसिक गोष्टींबद्दल माहिती देऊन सोहनी मेन मुद्द्यावर आले. मिस्टर मृत्युंजय राजाध्यक्ष यांच्या मृत्यूपत्रानुसार फॅशन वर्ल्डवर मिस्टर क्षितिज राजाध्यक्ष आणि सिया राजाध्यक्ष यांचा 50-50% हिस्सा राहील. सोहनी म्हणाले. काय? असं कसं होऊ शकतं? मीही त्यांची मुलगी आहे, माझाही फॅशन वर्ल्डवर तितकाच अधिकार आहे. नीता चिडून म्हणाल्या. नीता मॅडम, मी आधी मृत्यूपत्र वाचून दाखवतो, मग तुम्ही बोला. सोहनी म्हणाले. ठीक आहे. नीता चरफडत म्हणाली. मृत्यूपत्रात दिलेल्या अटीनुसार मिस सिया यांना त्यांच्या हिश्श्याच्या 50% मालमत्तेचा हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा त्या मृत्यूपत्रात दिलेली अट मान्य करून त्यानुसार वागतील. सोहनी म्हणाले. कुठली अट? सिया भुवई उंचावत म्हणाली. सांगतो. मिस्टर मृत्युंजय राजाध्यक्ष यांच्या मृत्यूपासून 1 महिन्याच्या आत मिस सिया यांना लग्न करावं लागेल. तेही रीतसर, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हे. लग्नाचं रिसेप्शन कुठेही करावं आणि इतर गोष्टी मिस्टर राजाध्यक्ष यांनी नमूद केल्या आहेत. लग्न केल्यानंतर मिस सिया यांना स्वतःहून घटस्फोट देता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्या नावावर असलेली 50% प्रॉपर्टी ही अनाथ आश्रमाला दान करण्यात येईल. हा, पण त्यांच्या पतीने स्वतःहून जर घटस्फोटाची मागणी केली तर मात्र त्यांची प्रॉपर्टी ही त्यांच्याकडेच राहील. त्यावर त्यांच्या पतीचा कुठलाही अधिकार राहणार नाही. सोहनी म्हणाले. व्हॉट? सोहनी, अहो काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? सिया चिडून म्हणाली. सॉरी मॅडम, पण सरांनी मृत्यूपत्रात जे काही लिहिलंय तेच मी वाचून दाखवतोय. सोहनी म्हणाले. सोहनी, आमचं काय ते सांगा ना आता. नीता चिडत म्हणाल्या. नीता मॅडम, पुण्याचा जो बंगलो आहे आणि तिथला बिझनेस सरांनी तुमच्या नावावर केलाय. काय? फक्त इतकंच? गोव्याला जी प्रॉपर्टी आहे, मुंबई मधला हा सोडून बाकीचे जे 2 बंगलो आहेत, लोणावळ्याला 2 फार्म हाऊस आहेत, त्यांचं काय? डॅडचा बँक बॅलन्स सुद्धा असेलच ना? नीता आवाज चढवून म्हणाली. मुंबई मधील हा बंगला सिया आणि क्षितिज दोघांच्या एकत्रित नावावर आहे. बाकीचे जे 2 बंगलो आहेत ते सिया आणि क्षितिजच्या नावावर आहेत. लोणावळ्याची फार्म हाऊस, गोव्याची प्रॉपर्टी यांचंही असंच आहे. आणि राहिला प्रश्न बँक बॅलन्सचा, तर त्याचे 5 हिस्से केलेत, जे सिया मॅडम, क्षितिज सर, तुम्ही आणि तुमची 2 मुलं यांच्या नावावर आहेत. सोहनी म्हणाले. विल ऐकून क्षितिज खुश झाला, पण सिया आणि नीता मात्र खूप चिडल्या होत्या. विलचं वाचन झालं तसं सिया रागातच रूम मध्ये निघून गेली. गेल्या गेल्या तिने क्षिप्रा
म्हणजेच तिची फ्रेंड कम मॅनेजरला बोलावून घेतलं. थोड्या वेळात शिप्रा बंगल्यावर आली आणि सरळ सियाच्या रूम मध्ये निघून आली. काय झालं सिया, एवढ्या अर्जंट मध्ये बोलावून घेतलंस? शिप्रा म्हणाली. काय नाही झालं ते विचार. सिया भडकून म्हणाली. म्हणजे? सिया शिप्राला दादूंनी विल मध्ये घातलेल्या अटींबद्दल सगळं सांगते. शिप्रा शॉक होते. डिस्गस्टिंग आहे हे सगळं. दादूंना माहित असून असं कसं वागू शकतात ते? त्यांना माहितीये माझा लग्न वगैरेवर अजिबात विश्वास नाहीये. मला बांधून राहणं अजिबात आवडत नाही. रिया सिगरेटचे झुरके घेत म्हणाली. शांत हो सिया, अशी चिडचिड करून काही होणार आहे का? शिप्रा म्हणाली. मला माझा राग कंट्रोल होत नाहीये. हे सगळं करून दादूंनी काय मिळवलं? काय तर म्हणे मी गेल्यावर महिन्याच्या आत सियाने लग्न केलं तरच अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर. हा कसला फालतूपणा आहे? सिया म्हणाली. आपल्याला ऍडव्होकेट सोहनीला मॅनेज करता येईल का? शिप्राने विचारलं. तसं असतं तर ते मी आधीच केलं नसतं का? ते दादूंची खूप एकनिष्ठ आहेत. आपल्याला दुसरा पर्याय शोधायला हवा. दादूंनी पण ना नको तो घोळ घालून ठेवलाय. तो निस्तरेपर्यंत नाकी 9 येणार आहेत. सिया म्हणाली. आपण काहीतरी मार्ग नक्की काढू, शिप्रा म्हणाली. दोघीही बोलत असताना दरवाजा वाजला. तसं दोघी बोलायच्या शांत झाल्या. येस कम इन, सिया म्हणाली. क्षितिज, संजना आणि शशांक म्हणजेच संजनाचा भाऊ तिघेही आत निघून आले. सिया, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय, क्षितिज म्हणाला. भाई, माझा आत्ता अजिबात मूड नाहीये. आपण नंतर कधीतरी बोलू, सिया म्हणाली. सिया, खूप महत्वाचं आहे, क्षितिज संजनाकडे पाहत म्हणाला. बरं बोल मग लवकर. सिया, थोडं पर्सनल होतं. संजना क्षिप्राकडे पाहत म्हणाली. संजना प्लीज, क्षिप्रा माझ्यासाठी फॅमिली मेंबर आहे. जे काही बोलायचं ते तिच्यासमोर बोललीस तरी चालेल. सिया वैतागून म्हणाली. दादूंनी जी अट ठेवलीये त्यानुसार तुला या महिन्याभरात लग्न करावं लागेल, तरच तुला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा मिळेल, क्षितिज म्हणाला. माहितीये मला. मग तू काय ठरवलंयस? आय मीन 13 दिवस ऑलरेडी संपलेत. उरलेल्या दिवसात तुला लग्नासाठी कोणीतरी पाहावं लागेल ना, क्षितिज म्हणाला. भाई, हे मला माहितीये. तू मुद्द्याचं बोलणार आहेस का? सिया म्हणाली. माझ्या नजरेत एक मुलगा आहे जो तुझ्याशी लग्न करेल आणि स्वतःहून घटस्फोट सुद्धा दे. दादूंची अटच आहे ना की तू स्वतःहून त्याला डिवोर्स देऊ शकत नाहीस, पण तो देऊ शकतो. लग्न हे विधिवत हवंय, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे नकोय, वगैरे वगैरे अशा बऱ्याच अटी दादूंनी ठेवल्यात. लक्षात आहे ना तुझ्या, क्षितिज म्हणाला. कोण आहे तो मुलगा? सिया भुवई उंचावत म्हणाली. शशांक. क्षितिज संजनाकडे पाहत म्हणाला. आर यू ओके भाई? तू काय बोलतोयस कळतंय का तुला? सिया म्हणाली. मी तुला सुचवायचं काम केलंय. शशांक लग्नासाठी तयार आहे, तू फक्त हो म्हण, क्षितिज म्हणाला. मला विचार करायला वेळ हवाय. तोच तर तुझ्याकडे नाहीये, क्षितिज समजावत म्हणाला. भाई प्लीज, माझ्या हातात अजून 17 दिवस आहेत. माझं ठरलं की तुला सांगते. तुम्ही जाऊ शकता, सिया म्हणाली. ओके. तिघेही बाहेर निघून गेले. तिघे बाहेर गेले तसं शिप्राने बोलायला सुरुवात केली. सिया, तू काय ठरवलंस? ठरवायचं काय त्यात? मी त्या शशांकशी अजिबात लग्न करणार नाहीये. शशांक हा भाई आणि संजनाचा मोहरा आहे. त्याला स्वतःची अशी अक्कलच नाहीये. एकदा का लग्न झालं तर संजना त्याला डिवोर्स देऊ देणार नाही, म्हणजे आयुष्यभर तो माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, सिया म्हणाली. मग आता बघूया काहीतरी. बरं, शोची तारीख जवळ आली, सगळी तयारी झालीये का? आयत्या वेळेस काही प्रॉब्लेम आलेला मला चालणार नाही. मॉडेलना सगळं नीट सांगून ठेव. मेकअप आर्टिस्ट, ड्रेस डिझायनर सगळं ओके हवंय मला, सिया म्हणाली. सगळं रेडी आहे सिया. मी तुला नवीन मॉडेल बद्दल बोलले होते ना, शिप्रा म्हणाली. हो, आलं लक्षात. त्याचे फोटोज वगैरे आणलेत मी सोबत, शिप्रा म्हणाली. बरं बघू दे. शिप्राने एन्व्हलप सिया समोर धरला. सियाने त्यातील फोटो बाहेर काढले आणि पाहू लागली. गुड लुकिंग. पर्सनॅलिटी टॉप आहे. व्हेरी इम्प्रेसिव्ह, सिया भुवई उंचावत म्हणाली. हो, गेले 6 वर्ष स्ट्रगल करतोय, शिप्रा म्हणाली. ठीक आहे, त्याला उद्या बोलावून घे, मग बघू. बरं, त्याचं नाव काय आहे?
सियाने विचारलं. त्याचं नाव राम तत्ववादी आहे. तोही येणार आहे. उद्या शूट आहे ना, शिप्रा म्हणाली. तू ऑलरेडी सगळं ठरवलंयस का? सिया शिप्रावर नजर रोखत म्हणाली. सॉरी सिया, पण दादूंचं असं झाल्याने मी काही निर्णय परस्पर घेतले. तू चेंज करू शकतेस, कारण तुझी साईन झाल्याशिवाय. इट्स ओके, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता फक्त लग्नाचं काय ते पाहायला हवं, सिया म्हणाली. बघूया काहीतरी. बरं, मी निघू? उद्या ऑफिसला भेटू, शिप्रा म्हणाली. हो चालेल. शिप्रा तिच्या कामाला निघून गेली. शिप्रा गेली तसं सिया विचारात हरवून गेली. तिला अजूनही कळत नव्हतं दादूंनी अशी विचित्र अट ठेवलीच कशी. यामागे त्यांचं काय इंटेन्शन असेल. दादू, मला काही कळतच नाही की तुम्ही ही अट का ठेवलीत. जेवढं मी तुम्हाला ओळखते त्यावरून तरी तुम्ही विनाकारण कुठलीच गोष्ट करत नाही. मग असं असताना हे सगळं कशासाठी? आता कुठून शोधू मुलगा, तोही इतक्या कमी वेळात? शशांक तर नक्कीच नाही. मग कोण? मुलगा स्वभावाने साधा हवा, तरच त्याला गुंडाळून त्याच्यापासून घटस्फोट घेता येईल. पण सगळं विधिवत हवं. याचा अर्थ जगजाहीर व्हायला हवं. रिसेप्शन कुठे करायचं हे पण दादूंनी लिहून ठेवलंय. बापरे दादू, तुम्ही जामच तयारीचे आहात. नशीब मुलगा कोणते ठरवलं नाही, नाहीतर मला आत्महत्या करावी लागली असती. सियाने बिअरची बॉटल ओपन केली आणि तोंडाला लावली. भाग दुसरा. सकाळी लवकर उठून आवरून सिया नाश्त्याला खाली आली. तेवढ्यात नानी म्हणजेच दाई तिच्यासाठी प्रसाद घेऊन आली. प्रिन्सेस, प्रसाद, नानी म्हणाली. नानी, आज काय मागितलंस देवाकडे? सिया त्यांना चिडवत म्हणाली. लवकरात लवकर मला नात जावई येऊ दे असं म्हणाले. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी कामाचं मागितलं असेल. बरं चल, नाश्ता दे, सिया म्हणाली. देते. प्रिन्सेस, एक बोलू? नानी विचारते. प्रिन्सेस, सिगरेट आणि दारू कमी कर. हेच बोलणार होतीस ना? सिया कपाळावर आटे आणून म्हणाली. हो, तुला माहितीये ना, तरी पण. नानी तक्रारीच्या सुरात म्हणाली. तुम्हाला नाश्ता देतेस की मी निघू? सिया चिडून म्हणाली. आणते. नाश्ता करून सिया ऑफिसला निघून गेली. ऑफिसमध्ये शिप्रा तिची वाट पाहत होती. व्हाईट कलरच्या स्कोडामधून उतरून सिया ऑफिसकडे यायला निघाली. ती आली तसं सगळेजण उभे राहिले. सिया केबिन मध्ये निघून आली. आल्या आल्या तिने सिगरेट पेटवली आणि खुर्चीवर रेलून सिगरेटचे झुरके घेऊ लागली. तेवढ्यात शिप्रा आत आली. सिया, सगळं ओके झालंय, पण एक प्रॉब्लेम आहे, शिप्रा सियाकडे पाहत म्हणाली. पण सिया मात्र तिच्याच तंद्रीत होती. सिया, मी तुझ्याशी बोलतीये, शिप्रा म्हणाली. काय म्हणालेस का? सियाने विचारलं. लक्ष कुठे सिया तुझं? शो 5-6 दिवसांवर आलाय आणि आपला शो स्टॉपर रंजन दास नाटक करायला लागलाय, शिप्रा चिडचिड करत म्हणाली. काढून टाक त्याला, सिया बेफिक्रीपणे म्हणाली. काय म्हणालीस तू? मी म्हंटल त्याला काढून टाक. जरा काय नाव झालं की यांच्या डोक्यात हवा शिरते. यांना कसं खाली उतरवायचं हे या सिया राजाध्यक्षाला चांगलंच माहितीये, सिया म्हणाली. अगं पण मला सांग, सगळे मॉडेल आलेत? त्यांच्या डिझायनिंग वगैरे सगळ्याची तयारी झाली? आणि त्यांची प्रॅक्टिस, त्यांचं काय? सियाने विचारलं. बाकी सगळं ओके सिया, पण तू टेन्शन घेऊ नकोस, काय करायचं ते मी बघते, सिया म्हणाली. ओके सिया, तो राम तत्ववादी आलाय, शिप्रा म्हणाली. मग त्याचं शूट? ओके, शूटला सुरुवात करते मी, आले, सिया म्हणाली. ओके. शिप्रा, यार तू त्या राम मध्ये इतका इंटरेस्ट का घेतेस? क्या माजरा है हा? सिया भुवई उंचावत म्हणाली. सिया, आर यू मॅड? त्याला मयंकने, माझ्या नवऱ्याने पाठवलंय म्हणून मी इतका इंटरेस्ट घेते. मयंक कोण आहे ते विसरली नाहीस ना? हा? शिप्रा चिडत म्हणाली. सॉरी डार्लिंग, तू हो पुढे, मी आले. शिप्रा तिच्या कामाला निघून गेली. यार सिया, 16 दिवस राहिलेत, काही करून कोणाला तरी लग्नासाठी तयार करायला हवे. शशांक तर बिलकुल नाही. मग कोण सिया? ओ गॉड, आजपर्यंतच्या आयुष्यात एक मुलगा पटवता आला नाही तुला, युजलेस, सिया स्वतःशीच बडबडत होती. मोबाईलवर शिप्राचा कॉल पाहून सिया शूटच्या ठिकाणी निघून आली. ती आत आली तसे सगळे उभे राहिले.
फोटोग्राफर त्यांचं काम करत होते. तिची नजर रामवर गेली. राम तत्ववादी, दिसायला एकदम हिरो. काळेभोर केस, गहिरे पाणीदार डोळे, तरतरीत नाक, परफेक्ट मेंटेन बॉडी, एक मॉडेल म्हणून असणारी बॉडी लँग्वेज. सिया इतकी इम्प्रेस झाली की तिने कोट काढून शिप्राच्या हातात दिला. सुमेध, कॅमेरा दे. सिया हात पुढे करत म्हणाली. सुमेधने सियाच्या हातात कॅमेरा दिला आणि तो बाजूला जाऊन उभा राहिला. सिया स्वतः रामचे फोटो काढू लागली. फोटो काढता काढता ती त्याचं एक्सप्रेशन न्याहाळत होती. त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स साफ झळकत होता. सियाने त्याचे बरेच फोटो काढले आणि केबिनला निघून आली. तिच्या मागे मागे शिप्रा हात आली. शिप्रा, एक काम कर. बोल ना सिया. पुढच्या 5 दिवसात रामला तयार कर. आपल्या शोचा शो स्टॉपर राम असेल, सिया म्हणाली. व्हॉट? सिया, तू ओके आहेस ना? नाही, मला आता तुझ्यावर थोडा डाऊट यायला लागलाय. कालचं कळल्यापासून तू वेगळी बिहेव करायला लागलीयस, शिप्रा म्हणाली. अरे हो, तो विषय राहिलाच. शिप्रा, हा शो झाला की आपल्याला लग्नाच्या तयारीला लागायला हवं. पंडितजींकडून तारीख काढून ये. दादूंनी सांगितलेलं लॉन बुक कर. महत्वाचं म्हणजे योगला सांगून माझ्यासाठी नऊवारी आणि रिसेप्शनचा घागरा डिझाईन करायला सांग, सिया म्हणाली. सियाच्या बोलण्यावर शिप्रा तिच्याकडे आव वासून पाहत राहिली. काय झालं, असं का पाहतेस माझ्याकडे? अगं मग काय करू, इथे मुलाचा पत्ता नाहीये आणि तू लग्नापर्यंत जाऊन पोहोचलीस, शिप्राने विचारलं. अगं मुलाला पकडून आणू कुठून तरी, पण बाकीची तयारी करायला हवे ना, नाहीतर 15 दिवसांनी मला जॉबची गरज पडेल. सिया, शिप्रा थोडं चिडून तिच्याकडे पाहते. ते जाऊ दे ग, तू शोची तयारी कर, मी मुलगा शोधते. शिप्रा, मला ना स्वतःच हसायला येते. असो, काहीही असलं तरी ही सिया हार मानणाऱ्यातली नाहीये, सिया म्हणाली. तू शांत डोक्याने काय ते कर सिया, आणि मला आधी कळलं पाहिजे तो मुलगा कोण आहे. आय होप शशांक नक्की नसेल. ऑफकोर्स डार्लिंग, एक वेळ मी या रामशी लग्न करेन, पण शशांक सोबत अजिबात नाही, नेव्हर, सिया ठामपणे म्हणाली. व्हॉट? सिया, ही आयडिया बेस्ट आहे, शिप्रा आनंदाने म्हणाली. ए शिप्रा, युजलेस, मी बोलायचं म्हणून बोलले, समजलं? इतकं मनावर घ्यायची गरज नाहीये. या अशा मुलांना ना मी चांगलं ओळखते, पैशासाठी हे काहीही करतात. सिया वैतागून म्हणाली. सिया, तुला असा मुलगा हवे जो उद्या तुला सोडून जा असं म्हटल्यावर लगेच गेला पाहिजे, स्वतःहून गेला पाहिजे तो, शिप्रा म्हणाली. होय, बरं तू आता तुझ्या कामाला जा, हे सगळं आपण नंतर बघू. ओके, जाते, बाय. शिप्रा बाहेर निघून गेली. शिप्रा तिच्या केबिन मध्ये आली तेवढ्यात तिच्या केबिनचा दरवाजा वाजला. येस, मे आय कम इन मॅडम, राम अदबीने म्हणाला. ओ राम, येस येस, कम इन, बस. थँक्यू मॅडम. नाईस फोटो राम, मी आत्ताच तुझे फोटो पाहिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे फोटो स्वतः सिया मॅडमनी काढलेत, शिप्रा म्हणाली. आय नो मॅम, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी असं ऐकलंय सिया मॅडम स्वतः खूप कमी मॉडेलचे फोटोशूट करतात. येस, बरोबर, अगदी बरोबर ऐकलंयस तू. बाय द वे, सिया मॅडमने तुझ्या बाबतीत एक डिसिजन घेतलाय, शिप्रा म्हणाली. कुठला? राम थोडं टेन्शन मध्ये येत म्हणाला. परवाच्या शोचा शो स्टॉपर म्हणून तुला उतरवायचंय. व्हॉट? राम अविश्वासाने म्हणाला. येस, पण त्यासाठी तुला आजपासूनच प्रॅक्टिस करावी लागेल. हातात फक्त 5 दिवस आहेत. कुठलाही शो असो, तो फॅशन वर्ल्डच्या इब्रतीचा प्रश्न असतो, हे विसरू नकोस. असे चान्स प्रत्येकालाच मिळत नाही. तुझ्यात काहीतरी स्पार्क दिसला असल्याशिवाय सिया असा डिसिजन घेणार नाही, शिप्रा म्हणाली. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. ही गोष्ट सध्या कोणाला कळता कामा नये. मी सॅम्युअलला सांगते, तो तुझी तयारी करून घेईल. तुझा ड्रेस सिया मॅडम स्वतः चूज करतील, शिप्रा म्हणाली. ओके मॅडम, तू जाऊ शकतोस. ओके ओके, मी जातो. राम खुशीतच केबिन मधून बाहेर पडला. राम गेला तसं शिप्राने मयंकला कॉल केला. हाय हनी, कामात आहेस? नाही जान, बोल ना, काय म्हणतेस? मयंक म्हणाला. मला सांग, हा राम कसा आहे? कसा म्हणजे? गुड लुकिंग आणि मॉडेल म्हणून एकदम परफेक्ट. तसं नाही रे. मग? म्हणजे तू माणूस म्हणून कसा आहे? तूच म्हणालास ना गेले 5 वर्ष तू त्याला ओळखतोस, शिप्रा म्हणाली. ओके ओके, ही इज अ गुड ह्युमन बिंग आणि खूप पोलाइट आहे तो, लवेबल आहे, केअरिंग आहे,
एकंदरीत चांगला मुलगा आहे. मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतो. मुंबईत त्याचा 1 BHK चा फ्लॅट आहे. मयंक माहिती देत म्हणाला. गुड. पण तू त्याची इतकी चौकशी का करतेयस? मयंकने शिप्राला विचारलं. अरे काही नाही, सियाने त्याला शो स्टॉपर करायचं ठरवलंय म्हणून थोडी माहिती काढली, इतकंच. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं मी फोन ठेवू का? मला खूप कामं आहेत रे, शिप्रा म्हणाली. ओके बाय. मयंकने कॉल कट केला. शो जवळ आल्यामुळे सिया आणि शिप्रा दोघेही खूप बिझी होत्या. सिया दिवसभर कामात असल्याने तिला विचार करायला वेळच मिळत नव्हता. पण रात्री घरी आली की डोक्यात लग्नाचे विचार घुमत असायचे. अशा वेळेस तिला साथ करायचे ते सिगरेट आणि ड्रिंक. रात्री उशिरापर्यंत तिचा तोच प्रोग्राम चालू असायचा. राम मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात गुंग होता. तो त्याचे 100% देण्याचा प्रयत्न करत होता. सियाच्या डोक्यातून रामचा विषय पूर्णपणे निघून गेलेला. तिच्यासाठी हा शो मुख्य प्रिऑरिटीचा विषय होता. या सगळ्यात शिप्राचं मात्र वेगळंच चालू होतं. तिने तिच्या माणसांकरवी रामची पूर्ण माहिती काढली होती. त्याच्या फॅमिलीत कोण असतं, काय करतं, इथून ते त्यांचे स्वभाव इथपर्यंत. या सगळ्यात रामची एकच कमजोरी होती, ते म्हणजे त्याचे वडील. रामच्या घरात त्याचे आई, वडील, बहीण, तिचा नवरा, मुलगा आणि तो असे 6 जण 1 BHK फ्लॅटमध्ये राहायचे. नुकतीच त्याच्या भाऊजींची नोकरी गेली होती आणि त्याला त्याच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते. त्याच्या कमाईत वडिलांचं ऑपरेशन होणं शक्य नसल्याने त्याला पैशांची गरज होती आणि हीच गरज शिप्राने हेरली. एकदा शो झाला की शिप्रा आपली पुढची खेळी खेळणार होती. काहीही करून शिप्राला सियाचं लग्न लावायचं होतं, जेणेकरून सियाचं इकॉनॉमिकल लाईफ सेफ झालं असतं आणि त्यासाठी ती काहीही करू शकत होती. तिच्यासाठी सिया खूप महत्वाची होती. शोचा दिवस उजाडला. शिप्रा आणि सिया दोघीही खूप बिझी होत्या. सगळी तयारी जोरदार झाली होती. राम थोडा टेन्शन मध्ये होता, कारण शो स्टॉपर म्हणून तो पहिल्यांदाच उतरणार होता. शिल्पा त्याच्या जवळ आली. राम, रेडी आहेस ना? थोड्या वेळात शोला सुरुवात होईल, शिप्रा म्हणाली. येस मॅडम. गुड. ठरल्या वेळेत शोला सुरुवात झाली. सगळे मॉडेल कॉन्फिडंटली रॅम्पवर उतरले. रामची टर्न आली तसं तोही रॅम्पवर उतरला. राम कॉन्फिडंटली स्वतःला प्रेझेंट करत होता. सिया तर त्याच्या परफॉर्मन्सवर जाम खुश झाली. तिला वाटलं होतं त्यापेक्षा राम सरस निघाला. नेहमीप्रमाणे त्यांचा हा शो सुद्धा सुपरहिट झाला.